माहितीप्रमाणे सध्या आपण जर दोन्ही तेलंगणाची इलेक्शन असेल किंवा कर्नाटकची इलेक्शन असेल ह्याच्यातून लोकांना लक्षात आलेलं आहे की मुस्लिम समाजाच्या डिवायडेशनमुळे मोदीला फायदा होतोय। त्यामुळे मुस्लिम समाजात सावध आहे आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याचा काही फार परिणाम होईल असं वाटत नाही। बसपा का वंचित नाही, हे बघा ज्यांच्या त्यांच्या पक्षाचे सगळे उमेदवार त्यांनी पक्ष देणारच, शेवटी त्यांना त्यांचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे, त्यांचे कार्यकर्ते मेंटेन करायचे आहेत, त्यामुळे त्यांनी दिला असेल तर त्याच्यात काही गैर नाही आहे। इलेक्शन मध्ये असे सगळ्या पक्षाचे आपल्या आपल्या पक्षाचे उमेदवार देत असतात, त्यामुळं वाटत नाही। कारण मागच्या जर आपण जर सगळी आकडेवारी जर पाहिली तर सध्या त्यांची जी नाराजी आहे ती नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे। फक्त आम्ही लोकांपर्यंत पोचायला कमी पडता कामा नये, एवढं जर का गोष्टी आम्ही जर केल्या तर 100% ही सीट आल्याशिवाय राहणार नाही।